नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो गणित अध्यापन पद्धती मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड नावाचा विषय, त्या विषयातील अभ्यासक्रमांचे प्रकार, समकेंद्री, मनोरा आणि पिरॅमिड प्रकारातील अभ्यासक्रम या उपघटकाविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम आर जोशी, MA मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया अभ्यासक्रमांचे प्रकार, समकेंद्री, मनोरा आणि पिरॅमिड प्रकारातील अभ्यासक्रम। टाइप्स ऑफ करिक्युलम, कॉन्सन्ट्रिक, टावर टाइप अँड पिरॅमिड टाइप करिक्युलम। प्रस्तावनेमध्ये बघा, गणित शिक्षणाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रम प्रकारांचा विचार केला जातो। माध्यमिक स्तरावर इयत्ता 5वी ते 10वी गणित शिकवण्याचे 5 मुख्य प्रकार आहेत। तिथं 4 दिलेत पण 5 मुख्य प्रकार आहेत। नंबर 1 सर्पिलाकार अभ्यासक्रम, स्पायरल करिक्युलम। नंबर 2 घटक मांडणी अभ्यासक्रम, टॉपिकल करिक्युलम। तिसरं समकेंद्री अभ्यासक्रम, कॉन्सन्ट्रिक करिक्युलम। चौथं मनोरा अभ्यासक्रम, टावर करिक्युलम। आणि 5वं पिरॅमिड प्रकारचा अभ्यासक्रम, पिरॅमिड टाइप करिक्युलम। आता तिसरं जे आहे समकेंद्री अभ्यासक्रम, अगोदर 2 आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत। नंबर 3 समकेंद्री अभ्यासक्रम, कॉन्सन्ट्रिक करिक्युलमची वैशिष्ट्ये। नंबर 1 चक्राकार शिकण्याची पद्धत, विद्यार्थ्यांना एकाच संकल्पनेची पुनरावृत्ती वाढत्या जटिलतेसह शिकवली जाते। नंबर 2 पूर्वज्ञानावर आधारित विस्तार, आधी शिकलेल्या संकल्पनांवर अधिक खोलवर अभ्यास करून नवीन माहिती समाविष्ट केली जाते। नंबर 3 क्रमशः अवघड होणारे विषय, सुरुवातीला सोपी माहिती दिली जाते आणि नंतर त्याच संकल्पनेचे अधिक सखोल आणि गुंतागुंतीचे स्वरूप शिकवले जाते। नंबर 4 विविध स्तरांवर शिकण्याची संधी, विद्यार्थ्यांना समजुतीनुसार किंवा त्यांच्या आकलनशक्तीनुसार विषयांचा विस्तार केला जातो, त्यामुळे प्रत्येक स्तरावर त्यांचे ज्ञान अधिक दृढ होते। 5वं स्मरणशक्ती आणि आकलन वृद्धिंगत होते। वारंवार जर पुनरावृत्ती केली तर त्या विद्यार्थ्यांना तो विषय अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो। 6वं म्हणजे व्यवस्थित आणि सातत्यपूर्ण अभ्यासक्रम, संकल्पनांचा क्रमशः विस्तार झाल्याने शिक्षण अधिक सुसंगत आणि संघटित होते। उदाहरणार्थ गणित शिक्षणात प्रथम अंकगणित शिकवले जाते, नंतर त्यावर आधारित बीजगणित, मग त्रिकोणमिती आणि शेवटी कलन शिकवले जाते। एकाच संकल्पनेचा अभ्यास सोप्या पातळीवरून कठीण पातळीपर्यंत नेला जातो। पूर्वी शिकलेल्या संकल्पनांना नवीन माहिती आणि कौशल्ये जोडली जातात। आता माध्यमिक स्तरावरची काही उदाहरणे आपण पाहूया। इयत्ता 6वीला घातांक, इंडायसेस आणि मूळ संख्यांची ओळख करून दिली जाते। तर इयत्ता 7वीमध्ये घातांकित संख्यांचे नियम, लॉज ऑफ इंडायसेस हा भाग शिकवला जातो। इयत्ता 8वीला घातांकांचा वापर करून त्यावरची उदाहरणे आणि समीकरणे सोडवणे शिकवले जाते। तर इयत्ता 10वीला घातांक आणि लॉगॅरिथम यांचा सखोल अभ्यास शिकवला जातो। तर फायदे काय होतात की एकाच संकल्पनेची सतत उभारणी होत राहते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन चांगले होते। पूर्वी शिकलेले ज्ञान विसरले जात नाही आणि त्यात अधिक भर टाकता येते। आता मनोरा अभ्यासक्रम, 4था प्रकार टावर करिक्युलम। अर्थ काय, तर यामध्ये शिक्षण करिक्युलम मनोऱ्याच्या टावरच्या रचनेप्रमाणे आखलेला असतो। याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना साध्या संकल्पनांपासून जटिल संकल्पनांकडे टप्प्याटप्प्याने नेणे आणि पूर्वी शिकलेल्या गोष्टींवर आधारित नवीन संकल्पना शिकवणे। संकल्पना टप्प्याटप्प्याने शिकवली जाते, जिथे नवीन ज्ञान आधीच्या ज्ञानावर आधारलेले असते। प्रत्येक नवीन संकल्पनेचा पाया आधी शिकलेल्या संकल्पनेत असतो। आता एक उदाहरण पाहू माध्यमिक स्तरावरचं। इयत्ता 5वीला बेरीज वजाबाकी शिकवली जाते। इयत्ता 6वीला गुणाकार व भागाकार शिकवला जातो। इयत्ता 7वीला गणितीय क्रियांवर, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आधारित समीकरणे शिकवली जातात। इयत्ता 8वीला समीकरणे आणि त्यांचे उपयोजन शिकवले जाते। इयत्ता 9वीला वर्ग समीकरणे शिकवली जातात आणि इयत्ता 10वीला वर्ग समीकरणाचे गट आणि त्यांचे विश्लेषण म्हणजे प्रकार, कोटी, भागाकार, गुणाकार शिकवले जाते। तर फायदे काय, नवीन संकल्पना शिकण्यासाठी पूर्वी शिकलेल्या संकल्पनांचा मजबूत पाया असतो। गणित शिकण्याची प्रक्रिया क्रमशः आणि सुसंगत होते। सुसंगत शिक्षण, प्रत्येक नवीन ज्ञान आधीच्या ज्ञानावर आधारित असल्याने गोंधळ होत नाही। दीर्घकालीन स्मरणशक्ती, संकल्पना पायाभूत पद्धतीने शिकवल्या जात असल्याने लवकर विसरल्या जात नाहीत। आत्मविश्वास, साध्या ते जटिल टप्प्यातून जाण्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो। समस्या सोडवण्याची क्षमता, जास्त जटिल समस्या जे असतील जास्त जटिल याच्यावर, तर त्या सोडवण्याची तयारी होत असते। मनोरा अभ्यासक्रम म्हणजे काय, तर यामध्ये शिक्षणक्रम जो करिक्युलम अभ्यासक्रम असतो तो मनोऱ्याच्या रचनेप्रमाणे आखलेला असतो। याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना साध्या संकल्पनांपासून ते जे काही जटिल संकल्पना गुंतागुंतीच्या त्याच्याकडे टप्प्याटप्प्याने नेणे आणि पूर्वी शिकलेल्या गोष्टींवर आधारित नवीन संकल्पना
शिकवणे. जसं सुरुवातीला त्या ठिकाणी गुणाकार भागाकार शिकवून नंतर समीकरणं शिकवली जातात, द्विचल आपलं 2 चलातील, एका चलातील, आणि टप्प्याटप्प्याने पुन्हा वर्ग समीकरणे आणि मग वर्ग समीकरणाच्या संदर्भात जे आहेत मग त्याचे जे आहेत ते उकल सोडवणे वगैरे शिकवलं जातं. तर आता वैशिष्ट्ये पाहूया. स्तरानुसार शिक्षण, लेअर्ड लर्निंग. शिक्षण वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागलेले असते. मूलभूत, मध्यम, प्रगत. आधारभूत संकल्पनांवर भर. प्रत्येक नवीन टप्पा हा मागील टप्प्यावर आधारित असतो. पूर्वी शिकलेल्याशिवाय पुढचे टप्पे समजणे कठीण असते. तर तुमच्या माहितीकरता असं आहे की टावर करिक्युलम एकाच विषयाची संकल्पना सखोल आणि टप्प्याटप्प्याने शिकवली जाते. तर स्पायरल करिक्युलममध्ये संकल्पना वारंवार शिकवली जाते. प्रत्येक वेळी थोडी ती अधिक विस्ताराने किंवा जास्त सखोल शिकवली जाते. आता पिरॅमिड अभ्यासक्रम. पिरॅमिड करिक्युलम. पिरॅमिड अभ्यासक्रमात सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना समान व्यापक पाया दिला जातो. उदाहरणार्थ माध्यमिक स्तरावर सगळ्या विद्यार्थ्यांना मूलभूत गणितीय संकल्पना शिकवल्या जातात. संख्यांची ओळख, मोजमाप, आकृतिबंध, प्राथमिक भूमिती. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना अधिक प्रगत गणित शिकवले जाते, जसे की त्रिकोणमिती, समीकरणे आणि संभाव्यता. पुढे त्यांच्यातील रस आणि कौशल्य पाहून काही जणांना स्पर्धा परीक्षा गणित, प्रोजेक्ट्स किंवा संशोधनात्मक गणित शिकवलं जातं. इथे सर्वांना समान पाया मिळतो, पण वरच्या स्तरावर विशिष्ट कौशल्य विकसित केली जातात. हा अभ्यासक्रम विविध विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार सुलभ होतो. पाया काय? सर्व विद्यार्थ्यांसाठी समान मूलभूत संकल्पना, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्याशास्त्र, नैसर्गिक संख्या, अपूर्णांक, दशांश, भूमितीमध्ये रेषा, कोन, त्रिकोण, चौकोन, मापनामध्ये लांबी, वजन, वेळ. त्याच्यानंतर मधला स्तर आवश्यक कौशल्य आणि थोडी विशेष कौशल्ये. बीजगणितामध्ये समीकरणे, चल आणि स्थिरांक. प्रायिकता म्हणजे संभाव्यता व सांख्यिकी, सामग्री, सादरीकरण, सरासरी, भूमितीचा विस्तार, क्षेत्रफळ व घनफळ. त्याच्यानंतर शिखर, विशेष कौशल्य आणि प्रगत संकल्पना. जसं काही निवडक विद्यार्थी जे असतात त्यांना त्रिकोणमिती, कोन मापन, सूत्रे, उपयोग, प्रगत बीजगणित, वर्ग समीकरणे, गुणनखंड, प्रकल्प कार्य किंवा संशोधन जसं डेटा विश्लेषण, गणितीय मॉडेलिंग, स्पर्धा परीक्षेची तयारी, ऑलिम्पियाड, NMTC इत्यादी. तर मनोरा व पिरॅमिड अभ्यासक्रमातील फरक काय? तर मनोरा अभ्यासक्रम असा आहे की एक टप्पा शिकल्याशिवाय पुढच्या टप्प्यावर जाता येत नाही. उदाहरणार्थ अंकगणित, नंतर अपूर्णांक, नंतर समीकरणे, नंतर त्रिकोणमिती. तर पिरॅमिड अभ्यासक्रमात सगळ्यांना एकसारखं मूलभूत शिक्षण मिळतं, पण पुढे कोणत्या शाखेत प्रावीण्य मिळवायचं हे वेगळं ठरतं. तर समारोपामध्ये असं म्हणेल, समकेंद्रीय अभ्यासक्रमात केंद्रस्थानी एक मूलभूत संकल्पना किंवा कौशल्य असते. विद्यार्थ्यांच्या वय आणि क्षमतेनुसार हळूहळू अधिक माहिती दिली जाते. एकाच विषयावर पटीने प्रगतिशील शिक्षण दिलं जातं. पूर्वज्ञानावर आधारित नवीन ज्ञान दिलं जातं. तर मनोरा अभ्यासक्रमात शिक्षणक्रम हा टप्प्याटप्प्याने उंचावणारा असतो. सुरुवातीला विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात, मग त्या ज्ञानावर आधार घेऊन अधिक कठीण व सखोल संकल्पना नंतर शिकवल्या जातात. प्रत्येक टप्पा हा मागील टप्प्यावर उभारलेला असतो, जणू काही एक प्रकारचा मनोरा उभारावा तसा. तर पिरॅमिड अभ्यासक्रमात सगळ्यांसाठी मजबूत पाया दिला जातो आणि नंतर विद्यार्थ्यांची आवडी, कौशल्ये, क्षमतानुसार विशिष्ट शाखा किंवा प्रगत गणिताकडे नेले जाते. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.